म्हणून शोकाची गरज होती. तलवारीच्या धारेने आणि कुशाग्र बुद्धीने आणि मृत्यूसमोर असतानाही त्यांनी मृत्यूला आव्हान दिले. कुठलाही वारसा नसताना शून्यातून विश्व निर्माण केले. जुलमीशाहाच्या छाताडावर पाय देऊन रयतेचे राज्य निर्माण केले. ज्यांचं नाव घेतलं तरी काळजाचा ठोका चुकतो. ज्यांचं नाव घेतलं तरी काळजाचा ठोका चुकतो. अंगातले रक्त
समाज नाही. भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन गेली तरी शिक्षण मंत्र्यांना पेपरफुटी थांबवता येत नाही. अर्थमंत्र्यांना महागाई थांबवता येत नाही. गृहमंत्र्यांना मणिपूर नसलापूर सारख्या घटना थांबवता येत नाही. पर्यावरण मंत्र्यांना प्रदूषण आटोक्यात आणता येत नाही. रेल्वे मंत्र्यांना रेल्वे अपघात टाळता येत नाही. आरोग्य मंत्र्यांना रुग्णालयाचा कारभार सांभाळता येत नाही आणि अन्न विभागाला भेसळ थांबवता येत नाही. आणि आपण म्हणतो जे सुरक्षित आहे भारतीयांना जागावा. सरकार कोणती असो तुम्ही प्रश्न विचारा. काय पेरलेले सगळे माती रक्तात माझ्या. काय पेरले सगळे माती रक्तात माझ्या. कुठून आली एवढी ताकद शब्दात माझ्या. कुठून आली एवढी ताकद शब्दात माझ्या. आणि मी नुसतेच ओठावर तुझे नाव घेतले. आणि मी नुसतेच ओठावर तुझे नाव घेतले. कित्येक वादळे येतील शरण माझ्या. कित्येक वादळे येतील शरण माझ्या. या देशात जेवढे घोटाळे झाले त्यांच्या फायली आजपर्यंत आपण गायब होताना पाहिल्या, जळताना पाहिल्या. मग माझ्या मनात एक प्रश्न येतो, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले त्यांच्या फायली सरकार इतके सुरक्षित ठेवतात की त्या कधीच जळताना दिसत नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले त्या शेतकऱ्यांनी पदरमोड केली. त्यांनी बैलजोडी विकली आणि कर्ज भरले. पत्नी रडली, मुलगा रडला, बाबा बैल विकू नका, बाबा म्हैस विकू नका. बापाने सांगितलं, बाळा बैलजोडी विकल्याशिवाय तुझ्या शाळेची फीस भरता येणार नाही. म्हैस विकल्याशिवाय बँकेत कर्ज भरता येणार नाही. खरेदी बियाणे येणार नाही आणि व्याज माफ होणार नाही. मला कर्ज भरू दे बाळा, मला कर्ज भरू दे. मी एका शेतकऱ्याची मुलगी पदरमोड करून बैलजोडी विकली. त्या दिवशी घरात कोणी जेवलं नाही. बैलजोडी विकली त्या दिवशी घरात कोणी जेवलं नाही. पदरमोड करून कर्ज भरले आणि आता कर्जमाफीतून सरकारने त्याला वगळलं आहे. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून बोलते. आमची आई फाटके कपडे घालून पोटाचा चिमटा काढते. आमचा बाप धुंदराला गाठी मारतो आणि रात्रंदिवस कष्ट करतो. खात बियाणे कीटकनाशक यात ते पैसे टाकतात आणि यातून आमच्या बापाला काय मिळतं? साहेब, तुमची मुलं परदेशात शाळा शिकत असतील, आम्ही पण देशात शाळा शिकतो. आम्हाला बेरीज वजाबाकी चांगलं समजतं. आमच्या बापाला
दिसेना